करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे अवैध वाळू वाहतुकीचा सुळसुळाट. अवैध वाळू वाहतुकीचा सुळसुळाट तर महसूल अधिकारी जोमात. अवैध वाळू वाहतुकीच्या संदर्भामध्ये धाड सामाजिक संघटनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष तथा शिवसेना करकम विभाग प्रमुख विजय नलवडे यांनी जिल्हा अधिकारी साहेब यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. आंदोलनाचे कारण असे, करकम परिसरामध्ये वाळू वाहतुकीचा सुळसुळाट असून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक चालते. त्याचप्रमाणे वाहतूक करणाऱ्या हायवावरती नंबर नाही आहेत. त्याचप्रमाणे मंडलाधिकारी तलाठी यांच्याशी संपर्क साधला असता ते उडवीचे उत्तरे देतात. अवैध वाळू वाहतुकीपासून शासनाचा महसूल, त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या घरादारांना, मुलाबाळांना अवैध वाळू वाहतुकीचा फटका बसण्याची शक्यता आहे किंवा नाकारता येत नाही. MK न्यूजने केलेला वार्तालाप. अवैध वाळू वाहतूक यांच्याशी संबंधित अधिकारी, त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी यांचे कॉल रेकॉर्डिंग, मोबाईल डिटेल्स याची चौकशी व्हावी व संबंधितावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी धाड सामाजिक संघटनेचे पंढरपूर तालुका युवक अध्यक्ष तथा शिवसेना करकम विभाग प्रमुख विजय भाऊ नलवडे यांनी मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास 26 जानेवारी दिवशी सोलापूर येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावरती शाखाध्यक्ष धनाजी घाटोळे व विधानसभा समन्वयक उमेश काळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.